आणि यानंतर बातमी आहे ही महाविकास आघाडीच्या गोटातनं मुरब्बी राजकारणी म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण ज्यांच्या नावाशिवाय पुढे सरकत नाही त्या शरद पवारांचं नाव राज्यसभेसाठी महाविकास आघाडीनं फायनल केलं। पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांना सुद्धा एक प्रकारे या उमेदवारीसाठी झटावं लागलं असं चित्र दिसलं। कारण कुणाचा नक्की पाठिंबा आहे कुणाचा नाही आहे हे चित्र काही केलं शेवटपर्यंत स्पष्ट होत नव्हतं। माझा सहकारी निलेश राष्ट्रवादीचं बीट पाहतो। निलेश, असं का झालं की शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला सुद्धा शेवटपर्यंत एक प्रकारे ताटकळावं लागलं? अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र येणार होते याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यामुळेच कुठंतरी सातत्यानं मर्जरच्या चर्चा सुरू झाल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज जे नेते होते ते सातत्यानं मर्जर संदर्भामध्ये बोलत होते। त्यामुळे जर आगामी काळात यांचं मर्जरच होणार असेल तर महाविकास आघाडीची सीट आपण यांना का द्यायची अशा पद्धतीचा एक सूर जो आहे हा शिवसेनेमध्ये होता, यासोबतच काँग्रेसमध्ये होता आणि त्यामुळेच कुठेतरी काँग्रेसमधल्या नेत्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळाली। उद्धव ठाकरेंच्या सेनेतून आदित्य ठाकरे आपण पाहत होतो सातत्यानं बोलत होते की आम्हाला चालणार नाही। मात्र शरद पवारांचे जे महत्त्वाचे नेते आहेत मग जयंत पाटील, सुप्रिया सुळे ज्यावेळेस मातोश्रीमध्ये गेले त्यांना स्पष्टपणे उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी विचारण्यात आलं की मर्जर संदर्भात ज्या चर्चा आहेत या संदर्भामध्ये तुम्ही स्पष्टता का आणत नाहीये आणि हा सवाल उपस्थित झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की विधिमंडळाच्याच परिसरामध्ये येऊन जयंत पाटलांना ऑफिशियली माहिती दिली की मर्जर होणार नाहीये आणि त्यामुळे पुढचं जे चित्र आहे ते स्पष्ट झालं आणि त्यामुळे हा स्ट्रगलचा पिरियड। एक वेदांकडनं एक छोटीशी कमेंट घेते की आदित्य ठाकरे आज आले ना त्याची खूप जास्त चर्चा झाली तर ठाकरेंमध्ये नाराजी अजूनही कायम आहे? स्पष्टपणे हे जरी सांगितलं नसलं म्हणजे आदित्य ठाकरे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जे स्पष्टीकरण देण्यात येत आहे त्यामध्ये ते सांगतायत की अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह सोहळा होता, ते ठाकरे सहकुटुंब गेले होते आणि त्यामुळे ते इथे आले नाही। मात्र ज्या प्रकारे आपण बघितलं आदित्य ठाकरेंनी वारंवार एक भूमिका मांडली की राज्यसभेची जी महाविकास आघाडीची एक जागा आहे ती ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मिळावी कारण इच्छुक होते। प्रियंका चतुर्वेदी तिथे विद्यमान खासदार होते आणि त्यामुळे त्यांना ती जागा मिळावी किंवा कुठलंही कारण इच्छुक 4-5 जण होते त्यामुळे त्यांना ती मिळावी ते प्रखरतेने भूमिका मांडत होते। मात्र जेव्हा महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी खास करून आपण बघितलं उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलेला आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्यानंतर अर्थातच त्यांना ती जागा शरद पवारांना द्यावी लागली। त्यामुळे आदित्य ठाकरेंनी यावर अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा त्यांची भूमिका वैयक्तिक भूमिका मांडलेली नाही। कारण आपण फक्त ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय हे त्यांनी सांगितलं मात्र ते नाराज आहेत का तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि आजही नाही। त्यामुळे एक प्रकारे तो संभ्रम कायम राहिला किंवा आदित्य ठाकरे कायमच म्हणजे फॉर नाही आहेत या नावासाठी त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या ट्विट्समधनं भूमिकांमध्ये स्पष्ट केलं। पण सुप्रिया सुळेंनी मात्र आज सगळ्यांचे आभार मानले शरद पवारांना उमेदवारी दिल्याबद्दल किंवा त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल। सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आपण पाहूया। 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढतायत। सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊतजी सगळेच जे म्हणजे वेणुगोपालजी, खडगेजी आणि अनेक जे काँग्रेसवर अनेक वर्ष चेनीतलाजी जे इन्चार्ज आहेत महाराष्ट्राचे या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। 6 दशकं ज्या सगळ्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना जी साथ दिली आज ते सगळे आमच्या बरोबर होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये याबद्दल मी माझ्या अंतःकरणातून त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते। आणि राज्यसभेच्या इतिहासामध्ये